चला मॅन ऑफ द मॅच तेजस राहील. त्याने 2 धाबा 2 विकेट मिळवल्या. फलंदाजी करत असताना 4 धाबा सुद्धा बनवल्या. तर तेजस ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. सोमनाथ वारिंगे आपण या इथे सन्मान करायचं या ठिकाणी महेश सावंत यांचा. पंचपाड्याचे आमचे मित्र महेश सावंत उपस्थित राहिले, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल सोमनाथ वारिंगे यांच्या शुभ हस्ते. आपण महेश यायचं लगेच. महेश सावंत आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, मित्र आमचे पंचपाड्याचे आणि एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील दिली जाईल. सन्मान आपण करतो या ठिकाणी महेश सावंत यांचा, पंचपाड्याचे नक्कीच उद्योजक, आणि त्यांचा शुभ सन्मान होत असताना सोमनाथ वारिंगे यांच्या शुभ हस्ते. ह्या मॅचचा विनर आपण पाहतो या ठिकाणी ब्राह्मण करोले टीम, आणि त्यांच्यामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे ती बॅट्समॅन तेजसची. तेजसला मॅन ऑफ द मॅच द्यायची सोमनाथ आपल्या शुभ हस्ते. सोमनाथ वारिंगे यांच्या शुभ हस्ते आपण देतो नक्कीच मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी. आणि फिल्डिंग देखील लावून घ्यायचे. चिंचोली बी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देत असताना नक्कीच तेजस पाटीलला. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये त्यानं केलाय आणि तोच ठरलाय सामन्याचा सामनावीर. या दरम्यान एवन जोडीचं खऱ्या अर्थानं आगमन झाले आमचे निलेश दादा मात्रे, त्याचबरोबर अविनाश दादा सालवी, कुंभारली गावचे उद्योजक, आणि चिंचोली गावचे नक्कीच आमचे निलेश दादा मात्रे हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर जनार्दनजी डोंगरे साहेब देखील उपस्थित आहेत. तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स सायकल जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पर्धेमध्ये आम्हाला मिळाली आहे, ती एवन जोडी आमचे अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचं मनापासून आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. चला, सलगच्या 3 षटकारांसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झालं गेले. विजय कोळेकर शाखा प्रमुख आहेत आमचे, त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 2200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला, लगेच सलामीची जोडी पोहोचली मैदानाच्या आतमध्ये. सागर गायकर आणि दुसऱ्या बाजूला नॉस्टक इंडियनला फलंदाज असेल राम कोळेकर. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी काकोळे संघाची गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजेश पाटील गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. लेट्स प्ले. हो, पहिला चेंडू भन्नाट वेगवान चेंडू पाहायला मिळतो. यॉर्करचा प्रयास करतायत आणि सफल ठरलेत गोलंदाज. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. याच दरम्यान आमचे नक्की स्पर्धेचे शिल्पकार समीर दादा देसाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील पुनश्च सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंढरी दादा वारिंगे आणि त्याचबरोबर समीर दादा देसाई आणि कापरी सिटी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. ऑन साइडला लॉफ करायचं होतं, यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित असतील. मिड विकेट रिजनला हरेश मात्रे होते आणि तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. खातं खुलं होईल. ते टीम गावदेवी काकोळे संघाचं आणि सागर गायकरचं. एक धाव फलकावरती स्ट्राईक रोटेट होती आणि स्ट्राईकला फलंदाज देतो आहे राम कोळेकर. मिस्टर 360 विस्फोटक हा खेळाडू आहे. चौपेर फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आपण नेहमीच पाहत आलोय. तोच खेळाडू आता स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल. स्वप्नील पाटील आणि हर्षल भोईर एवन जोडी याचकडे नक्कीच गावदेवी काकोळे संघासाठी शुभेच्छा आल्यात. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. राजेश तयार होत आहेत राऊंड द विकेटना. ऑन साइडला लॉफ केलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन बॉलला पाठवलाय. स्वर्गीय विश्वनाथ गवळी व स्वर्गीय सुभाष अप्पा मस्कर कक्षाच्या बाहेर षटकार. देखील कॅश प्राइज झालं गेले आहे. एवन जोडी अविनाश दादा साळवी आणि निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचा
कॅश प्राइज असे स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकले परंतु पंच सहमत नाहीयेत. वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. दोन्ही संघावरती पारितोषिकांचा वर्षाव होतोय या मॅच मध्ये. एकाच ताकदीचे संघ, एकाच कॅलिबरीचे दोन संघ आपण आमने सामने पाहत आहेत या स्पर्धेमध्ये. काकोळे बनाम चिंचवले बी अशी बिग फाईट लढत. कमबॅक करतायत राजेश. स्टान चेंज केला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. एज लागली. पाठीमागे चेंडू जातोय. शॉट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावसंख्या नक्कीच सिंगलला पुढे सगळी ती 8 या आकड्यावरती. येस पंच एज लागली आहे का? येस एज लागली सांगत असताना रतन मानेरकर ऑफिशियल अंपायर. आणि दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लीगचे पंच जगदीश दुधकर. 40+ क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि अक्षरशः स्पर्धा सध्या तरी ते गाजवत आहेत. प्रचंड अनुभव दोन्ही पंचांकडे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्ट्रायकरला फलंदाज विस्फोटक खेळाडू सागर गायकर ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. अलाउन द कार्पेट. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. हरीश मात्रे पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या वाजवी षटकामध्ये धावसंख्या बनवली आहे गावदेवी काकोळे संघानं बिनगडी बाद 10 धावा. डीजे वेळ जास्त घेऊ नका आपण. टीम चिंचवली बे संघ क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावायचंय. चला सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती धीरज पाटील येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले कंप्लीट झाला. 5 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. क्षेत्रक्षम पूर्णपणे विखुरला जाईल. आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. सलामी जोडीच्या माध्यमातून आक्रमकता सिद्ध केली. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाज राम कोळेकरनं एक षटकार जरूर ठोकलाय. अजूनही अपेक्षा आहेत राम कोळेकडनं देखील त्यांच्या संघाला. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. टॉप एज लागले. खेळाडू प्रयत्न करतायत बॉल लाडवण्यासाठी आणि स्पॅक्टॅक्युलर हा झेल त्या ठिकाणी टिपला जाईल. सचिन भंडारी होते. एकच लक्ष केंद्रित केलं आणि अंतिम मोमेंटला हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. राम कोळेकरची खेळी संपुष्टात. परंतु असं म्हटलं तरी वावगड नाहीये की हा झेल चिपकलाय. कारण की नक्कीच सचिन देखील हसतायत हा झेल सापडलाय कसा. परंतु झेल फार महत्वाचा होता. राम कोळेकरची विकेट फार महत्वाची होती आणि ती कॅरी झाली आहे या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम कोळेकर येतात. राम आणि श्याम ही जोडी आपण पाहत आहेत या संघामध्ये. झोळे बंधुराज आपण पाहत आहेत. ट्विन्स आहेत. दोघेही सेमच दिसतात. कोणता राम आणि कोणता श्याम हे देखील आजपर्यंत ओळखू आलं नाहीये कोणालाही. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. धीरज पाटील यावेळेस मात्र पाहावं लागेल. आउटसाइड डी ऑप्शन. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अवांतर धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 11 या आकड्यावरती. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतो. ओमसाई MTC रोशन फराड आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगलं काम करते आहे या स्पर्धेमध्ये. लॉफ्टे टी समोर खेळलेत परंतु एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑनला फटका फसलाय. विकेटचं पतन. श्याम कोळेकरला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. भंडारी दादा हाय समीर देसाईवर पाय त्यांच्यावर फिदा हाय
थँक्यू सो मच स्वर्गीय श्रीराम नितीन वारिंगे जसकाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतायत डीजे मास्टर सागरच्या माध्यमातून. विकेटचं बदल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सचिन पाटील दोन सफलता प्राप्त करत आहेत या षटकामध्ये. गोलंदाज धीरज पाटील खूप चांगली गोलंदाजी होतीये. धावसंख्या थांबली आहे ती 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचावं लागेल कारण की समोरचा संघ देखील तितका ताकदवर संघ आहे चिंचवली बी संघ. ऑन साइडला लॉफ केलाय, पुल केलाय, फटका चांगला आहे. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार येतोय फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमधनं. ₹22 कॅश प्राइज देखील असेल सलगच्या 3 षटकारांसाठी. आणि विकेट हॅट्रिकसाठी एवन जोडी अविनाश दादा साळवी आणि निलेश दादा म्हात्रे यांच्याकडनं ₹5,000 असतील. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा, परंतु फटका बसलाय स्क्वेअर लेगला आणि पाहावं लागेल. येस बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय पंच. येस फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय आणि चेक करूया आपण टीव्ही स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी असेल. फलंदाज या ठिकाणी बाद असतील. फुल टॉस बॉल होता परंतु त्याचा फायदा उचलू शकले नाहीयेत फलंदाज सचिन. बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टीम काकोळे संघाला. तर बुलाती है तो जाने का. येस आयवा कॅच साठी देखील कॅश प्राइज झाले. क्या बात आहे. लॉफ्टेड हिट फटका चांगल्या समोर खेळले. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित होते आणि अंतिम मोमेंटला हा जेल ड्रॉप झालाय लॉंग ऑफला. ही चुकी झाली आहे. नवीन खेळाडू आले होते मैदानाच्या आतमध्ये. नयन गायकरला मिळते हे जीवदान आणि 1 धाव देखील मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा फलकावरती. प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी आली आहे. विजय कोळेकर शाखा प्रमुख यांच्याकडे नक्कीच आयवा झेल साठी ₹500 कॅश प्राइज असेल. नक्कीच एक आयवा झेल कॅप टिपा आणि आज संध्याकाळची बाकी मात्र सोडवायची आहे. चांगला चेंडू क्या बात आहे. भन्नाट वेगवान चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. षटक कंप्लीट होते एकूण 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफुट वरती अजूनही काकोळे संघ तो 18 या धावसंख्येवरती. डीजे वेळ जास्त आपण घेऊ नका. चिंचवली बी संघ सामन्यामध्ये आपण पाहतो 2 षटकं कंप्लीट झाली. 18 धावा फलकावरती. धावांचा वेग वाढवावा लागेल. जोपर्यंत सागर गायकर सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अजूनही मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा असतील काकोळे संघासाठी. परंतु सोपं नाहीये कारण की या स्पर्धेमध्ये गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये देखील फार चांगली केली होती ती चिंचवली बी संघाच्या गोलंदाजाने. किरण म्हात्रे येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकेला फलंदाज. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. मोठी फटके मारावं लागतील नयन गायकरला आपल्या टीमसाठी. क्लोज किपिंग मध्ये पाहत आहेत यष्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड यष्टीरक्षक योगेश कुंभारकर. पहिला चेंडू या षटकातील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल सुरेख खोलात टाकण्याचा प्रयत्न. धावाची संधी. विकेट डोक्यामध्ये आणि सांघिक यश. रनआउटची विकेट मिळेल. नयन गायकर बॅक टू द डगआउट.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आवाज या ठिकाणी ऐकवत आहेत आमचे डीजे मास्टर सागर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल षटकातील. ऑन साइडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, फार वेगानं आला, बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मी अगोदरच म्हटलं होतं सोपं नाहीये चिंचवली बी संघाच्या गोलंदाजांसमोर मोठे फटके मारणे, कारण की फार चपळ गोलंदाज पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं पिचवरती ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. व्हेरिएशन व्हेरायट्याज पाहायला मिळतात. गतीमध्ये परिवर्तन होतं. चेंज ऑफ पेस. फसवा बॉलचा वापर केला, परंतु शॉट चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेखा बाहेर. चौकार. लागतील एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी टीम काकोळे संघाला धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. लॉफ केलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. हारेश मात्रे बॉल खाली. अजिबात चुकी नाहीये. सागर गायकरची विकेट देखील कॅरी झाली आहे. अजून एक धक्का टीम काकोळे संघाला. कमबॅक करतायत. चौकार आल्यानंतर आपल्या षटकामध्ये गोलंदाज किरण म्हात्रे, अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार गोलंदाज पाहायला मिळतात. किरण बॉल झाले त्या षटकातील एकूण आतापर्यंत महेश 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन खेळाडू राहुल येत आहेत. राहुल गायकर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र थांबली आहे 22 या आकड्यावरती. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतायत पंच या बॉलला. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या नक्कीच 10 धावा. त्याच्यानंतर दुसरं षटक धीरज पाटीलचं भरपूर चांगलं 8 धावेचं 3 गडी बाद केले त्या षटकामध्ये आणि किरण मात्रे आलेत आणि आतापर्यंत 4 बॉल धावा खर्च केल्या, फक्त 4 आणि 1 सफलता प्राप्त केली आहे. एक रनआउटची देखील विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाज या षटकामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा विकेटची संभावना. हरेश मात्रे असतील पुन्हा एकदा. चुकी नाहीये पुन्हा एकदा हरेश मात्रेकडनं. अजून एक झेल कॅरी केलाय. धक्के पे दे रक्का काकोळे संघाला. क्या बात आहे. डबल मिनिंग संगीत असतात डीजे मास्टरच्या माध्यमातून. अर्थ तुमच्यावरती आहे, विचार तुमच्यावरती आहेत. ते कसे करायचे ते तुम्ही ठरवा. चला शेवटचा बॉल शिल्लक असेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज किरण म्हात्रे. नवीन खेळाडू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. वैभव म्हात्रे 8व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 5000 रुपये असतील. विकेट हॅट्रिक साठी लॉफ केलाय. फटका छान आहे, जाईल सीमा पार. आलाय षटकार वैभवच्या बॅटमधनं. थँक्यू. चला दरम्यान हरीश वारिंगे आमचे आणि अजय बांगर यांचं देखील आगमन झाले. आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
शक्तितुऱ्याचा आनंद देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळेल. जेव्हा जेव्हा डीजे सागर असतात, आमचे नक्कीच ओमसाई डीजे असतो, तेव्हा तेव्हा मात्र हे संगीत येत असतात. एकनाथ माळींचे सावट संगीत. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. विशाल कुंभारकर. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 28-28 धावा आहेत. अंतिम षटक. लॉफ्टेड हिट, फटका छान आहे. पुन्हा एकदा एक्साइटिंग पॉवर. बॉल पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर आलाय षटकार. धन्यवाद असेल, कारण की त्वरित चेंडू आतमध्ये पाठवलाय. सामन्याचा आनंद ते घेत आहेत, त्यांचे देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. धावसंख्या पोहोचली ती 34. 34 या आकड्यावरती विशाल येतात अंतिम षटकामध्ये. विशालच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. स्ट्रायकरला फलंदाज बाळू कोळेकर. हो, लाईन पाहावी लागेल. मानसिक दबाव, मानसिक दडपण पाहायला मिळते गोलंदाजावरती. दिशाहीन हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 35 या आकड्यावरती. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलाय संघ गावदेवी काकोले टीम. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. स्लो ओव्हरचं षटक सुरू आहे. ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही चेंडू. एकदा तर कंप्लीट. हरेश म्हात्रे फार वेगाने आलेत, पाहू शकता तुम्ही. ही फिटनेस लेवल आहे हरेश म्हात्रेची. किती वर्ष झाले आम्ही पाहत आलो आहे. हरेश म्हात्रे, आशिष म्हात्रे सुरुवातीला आम्ही पाहिजो, त्यानंतर राजेश म्हात्रे असतील. तिन्ही बंधुराजांची रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली असायची. 3 धावा ते सहजरित्या धावून काढायचे आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या हातामध्ये एकदा काही चेंडू गेला तर तो त्वरित यायचा. ही कासे येते फिटनेसची आणि हरेश म्हात्रेची देखील. वेल फिल्डिंग. ओव्हर द विकेट. एज लागली, पाठीमागे चेंडू जातोय. खेळाडू उपस्थित गली रिजनला आणि डॉट बॉल असेल, सिंगल असेल, माफ करा. आणि सिंगल धावसंख्या पुढे सरकेल ती 37. 37 धावा फलकावरती. कमबॅक करतात एक षटकारानंतर. आपल्या षटकामध्ये गोलंदाज विशाल कुंभारकर. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. धावा आल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. 9 धावा खर्च होत आहेत. बाळू कोळेकर करणे अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांच्या. क्षमता भरपूर आहे खेळाडूमध्ये. ओ, प्रचंड वेग होत आहे चेंडूमध्ये. गती भरपूर होती. गुडलेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने आलाय चेंडू आणि बीट केले बाळू कोळेकरला. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम हा चेंडू होता नक्कीच. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केले बॅट्समॅनला गतीमध्ये. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. ओव्हर द विकेट. टॉपेश आणि खेळाडू उपस्थित उमेश कुंभारकर. आज 4था झेल या ठिकाणी कॅरी केला या स्पर्धेमध्ये उमेश कुंभारकरनं. अजून एक धक्का लागेल काकोळे संघाला. बाळू कोळेकरची खेळी संपुष्टात. सागर. चला, भालचंद्र थोरवे यांच्यासाठी भोलनाथ मस्कर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं गेले. जमा होते आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर द विकेट. एश लागली, पाठीमागे 2 खेळाडू बीट आणि आउटफील्ड फास्ट. चेंडू लॉंग स्टॉप, सीमा रेखा बाहेर. अंतिम बॉल वरती या 4 धावा देखील फार महत्वपूर्ण ठरू शकतील गावदेवी काकोळे संघासाठी. धावा येणं गरजेचं होतं आणि धावा आल्या शेवटच्या बॉलवरती 4. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना एकूण बनवले गेलेत 41 धावा आणि 42 धावेचं टार्गेट असेल चिंचवली बी या संघासमोर.
या ठिकाणी करणार आहोत. मुख्य अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी एवन जोडी उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. आदरणीय चिंचवली गावचे उपसरपंच सन्माननीय निलेशदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अविनाशदादा साळवी कुंभारली गावचे उद्योजक देखील उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. या पण अविनाशदादा आपला विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. अविनाशदादा साळवी कुंभारली गावचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून देखील आपण स्वर्गीय अरुणाबाई त्र्यंबक साळवी चषक पाहत आलोय. त्या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय अविनाशदादा साळवी यांचा हा शुभ सन्मान होतो आमच्या आयोजक समीरदादा देसाई यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्या वर्गाचा आपण सन्मान करतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर चिंचवली गावचे उपसरपंच आदरणीय निलेशदादा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. समीर दादांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देखील आपण कव्हर करावा. एवन जोडीच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल मिळाली आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचा आभार देखील व्यक्त करतोय. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं विशेष आभार असेल. त्याचबरोबर चिंचवली गावचे उद्योजक जनार्दन दादा डोंगरे देखील उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील या. जनार्दन दादा डोंगरे आपण या. आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. चिंचवली गावचे उद्योजक जनार्दन दादा डोंगरे यांचा देखील आपण शुभ सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये करतोय. समीर दादांच्या शुभ हस्ते अतिथी देवभाव पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही महाराष्ट्राची परंपरा स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते आणि सन्मान या ठिकाणी होत आहेत. फिल्डिंग लावून घ्यायचे ते काकोले टीम. यस लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याचबरोबर प्रल्हाद दादा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. चिंचवली गावचे उद्योजक आमचे प्रल्हाद म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. या पण प्रल्हाद आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. ओके. प्रल्हाद म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे मुख्य अतिथी कक्षामध्ये. तो थैंक यू सो मच डीजे मास्टर सागर और सभी का शुक्रिया अदा मैं करना चाहूंगा. चलते मैदान के ऊपर दोस्तों फिर से एक बार सभी का स्वागत. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं. कापरी सिटी क्रिकेट टीम पालेगांव इनकी तरफ से स्वर्गीय श्रीराम मस्कर और स्वर्गीय नितिन बारिंग की ट्रॉफी 2026 का पर्व. आज प्रतियोगिता का पहला दिन और ये सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला आप एंजॉय करते हुए. एक तरफ टीम होगी बिल्कुल जिन्होंने पहले बल्लेबाजी की गाउदीबी काकोले टीम और पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 41 रन बनाए 42 रन का लक्ष्य रखा. और सामने चेसिंग करने वाली टीम होगी चिंचवली बी टीम की सलामी जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है. बल्लेबाज होंगे स्ट्राइकिंग के ऊपर सचिन भंडारी और योगेश कुंभारकर. गेंदबाजी की कमान संभालते हुए पहला ओवर लेकर आते हुए राहुल गायकर. दोनों टीम के लिए शुभकामनाएं होती हुई हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से मुकाबले को आगाज होता हुआ. गेम ऑन. पहली गेंद लेट्स प्ले. पहली गेंद उठा दी. ऑन साइड में पुल किया. पुल एंड पावरफुल सक्सेसफुल ये छक्का आता हुआ बल्लेबाज सचिन भंडारी के बल्ले से 6 रन. करोलेचे आमचे संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. छक्का लगाते हुए बल्लेबाज सचिन भंडारी पहले गेंद के ऊपर. ये देखिए सॉफ्ट हैंड से खेलने की कोशिश लेकिन गेंद हवा में. शॉर्ट पिट ऑन में खिलाड़ी मौजूद कोई गलती नहीं है और पहली गेंद के ऊपर छक्का. दूसरी गेंद के ऊपर चलता किया बल्लेबाज सचिन भंडारी को. पहले विकेट का बदन. बड़ा झटका लगता हुआ चिंचवली बी को. सुन के जीत मुझे वामन भाई की याद आ चुकी है. यदि वामन भाई होते तो मजा आता था. जब जब प्रतियोगिता होती तो वामन भाई आते थे और उनका दरारा कुछ अलग ही था.
10.50 के औसत से रन बनाने होंगे और यहां से विकेट बन चुके 6 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम चिंचोली बी बल्लेबाज को भेजना है। देखिए पेनल्टी लग सकती है। चिंचोली बी टीम बल्लेबाज क्यों नहीं आ रहा है? नेक्स्ट बल्लेबाज आपको रेडी रखना है, इस बात के ऊपर गौर कीजिए। दोनों टीमें आपको भी फील्डिंग सजानी है, एकत्रित नहीं आना है। टीम यहां से बिल्कुल काकोले। तो पहले विकेट का पतन होता हुआ नए बल्लेबाज अब तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए पहुंचेंगे संकेत कुंभारकर। चलिए संकेत जल्दी जाना है आपको, ज्यादा वक्त नहीं लेना है। देखिए और एक मुकाबला शेष होगा, इसके लिए फास्ट खेलना है आपको और जल्दी जाना है। राहुल गायकवाड़ को मिलती भी ये पहली सफलता, 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 42 का पीछा करती भी टीम चिंचोली बी। बहुत ही बड़ी प्रतियोगिता, उतना ही बड़ा यह मुकाबला, सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला आप एंजॉय करते हुए दो ताकतवर टीम के बीच में। इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार तैयार होते हुए गेंदबाज लॉफ्टेड हिट, आते आते दम कम दिख गया और गेंद को भेजा सीधा मिड विकेट सीमा रेखे के बाहर। यह आता हुआ छक्का। दोस्त उल्लासनगर के शिव कॉलोनी के हमारे प्रदीप सिंह आते हुए, यानी कि हमारे गोले आते हुए, उनका भी हम स्वागत करेंगे। आइए गोले मंच के ऊपर, आपका भी हम तेजी से स्वागत करते हैं। काफी करीबी दोस्त है बिल्कुल हमारे गोलिया, जिन्हें हम कहते हैं, और प्रदीप सिंह उनका नाम है, उनका भी स्वागत। पहली गेंद के ऊपर छक्का लगाते हुए बल्लेबाज संकेत कुंभारकर, जिस तरह से छक्का लगाया था बल्लेबाज सचिन भंडारी ने, उसी तरह से शुरुआत की और यहां से अगली गेंद अब डॉट आती भी, रन संख्या रुकी भी अब यहां से 12 के ऊपर। चलिए लगातार 3 चौके और लगातार 3 छक्कों के लिए इनाम होगा। एबन जोड़ी नीलेश दादा मात्रे और अभिनव दादा सालवी, इनकी तरफ से इनाम होगा। लगातार 3 छक्कों के लिए 5,000 और लगातार 3 चौकों के लिए 3,000 का इनाम होगा। इसी दरमियान इस गेंद के ऊपर सिंगल आती भी और सिंगल के माध्यम से रन संख्या आगे बढ़ती भी 13 के ऊपर। ओवर की बात करेंगे तो महेश अब तक गेंदें हो चुकी है, 5 गेंदें हो चुकी है इस ओवर की, आखिरी गेंद शेष होगी और अब सलामी तौर पर बल्लेबाज पहुंचे थे योगेश कुंभारकर, जो आके आएंगे अब की बार स्ट्राइक एंड के ऊपर। एक भी गेंद का सामना अब तक किया है नहीं है योगेश कुंभारकर ने। स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट, जिन्हें हम कहते हैं छोटा पैकेट बड़ा धमाका, हमेशा बड़े हिट लगाते हैं अपनी टीम के लिए। ये शॉट अच्छा है, इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद पहुंची, शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद को उठा नहीं पाए, शायद क्राइम बाधा हुआ। चलिए देखना है आपको फील्डर को, क्राइम बाधा हुआ। 1 रन यहां से कंप्लीट, दूसरे के लिए भी पलटे, 2 रन कंप्लीट होते हुए और पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद पहुंच चुकी है 1 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन।
असतील तर ठीक, नाही तर त्यांना बाहेर घ्या आपण. त्याच्याऐवजी 12 मॅन पाठवायचा वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पंच लगेच आपण पाहणी करा, डिसिजन घ्या लगेच. जर तुमचा डिसिजन आला आमच्यापर्यंत तर लगेच आम्ही 12 मॅनला आतमध्ये पाठवू. लगेच घ्या निर्णय, जास्त वेळ आमच्याकडे नाहीये. स्क्रीनवरती आपण या ठिकाणी मान्यवरांना पाहतो. आमचे चंदू डॉन भावेश म्हात्रे यांना आपण स्क्रीनवरती या ठिकाणी पाहतायत. पंकज म्हात्रे देखील असतील त्यांच्या समवेत एवन जोडी. त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी पाहतोय. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती विजय कोळेकर असतील, महेश सावंत, धीरज देसाई, जीत मस्कर, त्याचबरोबर विश्वास कोंगेरे, सर्व या ठिकाणी आमचे नक्कीच मान्यवर यांना आपण टीवी स्क्रीन वरती पाहत आहेत. चलिए नाउ बैक टू क्रिकेट, चलते मैदान के ऊपर. पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. जीत के लिए यहाँ से रोशन बात करेंगे तो अब रन संख्या बनी है पहले ओवर में 15 रन. अब जीत के लिए चाहिए आने वाले 18 गेंदे और यहाँ से बनाने हैं 27 रन की आवश्यकता. यानी कि मुकाबला बैलेंस हो चुका है. अब पावर पे खत्म हो चुका है. अब 5 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर भी होंगे. आप कैसे बल्लेबाजी करेंगे? दोनों बल्लेबाज, एक तरफ योगेश कुंभारकर जिन्होंने खाता खोला पिछली गेंद के ऊपर, और दूसरी तरफ संकेत कुंभारकर आते हुए जिन्होंने एक छक्का भी लगाया. गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए महत्वपूर्ण ओवर होगा. इस ओवर में 11 रन रोकने होंगे. गेंदबाज आते हुए चेतन गायकर आते हुए गेंदबाजी के लिए. चलिए फास्ट खेलना है. ये वार्निंग होगी आपको टीम काकोले. 18 गेंदें 27 का समीकरण. इस ओवर की पहली गेंद उठाने की कोशिश, और यहां से गेंद हवा में थी, फील्डर नहीं पहुंच पाए. जब तक पहुंचे तब तक यहां से पैरों में गेंद लग चुकी है और 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए. 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती भी 17 के ऊपर. 17 का खतरा आता हुआ. पिछला संगीत भी लगाया था डीजे मास्टर सागर ने. 17 का खतरा लग चुका था पूरे महाराष्ट्र को. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जिनका निधन हो चुका था 17 नवंबर 2012 में, और वही अब 17 आंकड़ा आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर. रन संख्या पहुंचती भी 17 के ऊपर. इस ओवर की इसी बीच अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार. गेंदबाज तैयार होते हुए चेतन गायकर ऑन साइड में खेलने की कोशिश की. यहां पर बल्ले पे आई नहीं ठीक तरह से गेंद, और यहां से सिंगल कंप्लीट होती भी. सिंगल के माध्यम से रन संख्या 18 के ऊपर पहुंचती भी. जीत के लिए यहां पर बात करेंगे तो अब भी मुकाबला बैलेंस है. इस ओवर में मैंने पहले कहा था महेश रन रोकने होंगे, और वही कोशिश अब तक करते हुए 2 गेंदों के ऊपर गेंदबाज चेतन. स्वीट एंड शॉर्ट मीटिंग होती हुई दोनों बल्लेबाज के बीच में. योगेश कुंभारकर एक हार्ड हिटर बल्लेबाज है. अर्धशतक उनके नाम के ऊपर भी बहुत है. कई सारे रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम के ऊपर है. वही खिलाड़ी अब स्ट्राइक एंड के ऊपर होगा. योगेश कुंभारकर, स्मॉल पॉकेट अप डायनामाइट, छोटा पैकेट बड़ा धमाका, क्योंकि लगातार बड़े छक्के लगाते अपनी टीम के लिए. वही बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर होंगे. चेतन तैयार फिर से एक बार ओवर द विकेट से. ये देखिए पीछे खेलते हुए शॉट कहां पे लगा है. बैकवर्ड स्टीयर लेग सीमा रेखे के बाहर योगेश कुंभारकर के बल्ले से निकलता हुआ पहला छक्का. किस तरह से योगेश कुमार का शॉट लगाते तब ऐसी धुन भी बजाते हमारे डीजे मास्टर सागर. ऑन फायर है सुबह से. रन संख्या 6 की मदद से आगे बढ़ती भी 24 रन बन चुके. यस, देवेंद्र वर्मा यांचं देखील आगमन झालंय. आमचे मित्र या ठिकाणी रिंकू ज्यांना आम्ही प्रेमानं म्हणतो त्यांचं आगमन झालंय. खास मित्र आहेत आमचे, त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रन संख्या 24 रन बन चुके. 42 का पीछा शुरू इस मुकाबले में. अब भी यहाँ से जीत के लिए बात करेंगे तो आने वाली गेंदें होगी यहाँ से रोशन हमें बताएंगे. 15 गेंदे और 18 की आवश्यकता होगी. योगेश कुंभारकर जिन्होंने छक्का लगाया था पिछली गेंद के ऊपर, फिर से एक बार चेतन तैयार ओवर द विकेट. लो फुल टॉस गेंद पैडल स्विप करते हुए पीछे खेलते हुए बैकवर्ड स्कोर लेग रीजन में गेंद पहुंची
तब तक यहां से सिंगल बनी और सिंगल के माध्यम से रन संख्या आगे बढ़ती भी 25 के ऊपर। धीरे धीरे इस मुकाबले में आगे बढ़ती भी टीम चिंचोली भी। कौन सी टीम खेलेगी अगले मुकाबले में, ब्राह्मण करवली टीम के सामने कौन सी टीम फाइट करेगी, इसका जवाब आपको मिलेगा आने वाली कई गेंदों के ऊपर। 14 गेंदे जीत के लिए 17 की आवश्यकता होगी। सेकंड के ऊपर बल्लेबाज सेट बल्लेबाज संकेत कुमारकर, जिन्होंने छक्का लगाया था, कदमों का इस्तेमाल करते हुए शॉट अच्छा, एक्स्ट्रा कवर रीजन में फील्डर मौजूद, एक रन कंप्लीट, उठाते हुए फेंकते हुए, और यहां से बैकअप के लिए कोई खिलाड़ी नहीं है। ये लेजी क्रिकेट है, एक एक रन आपको बचाना होगा और यहां से बैकअप नहीं थी, तब तक 2 रन बन चुके और यहां से रन संख्या आगे बढ़ती भी 27 के ऊपर। 13 गेंदे जीत के लिए चाहिए अब यहां से 15 की आवश्यकता। गेंदबाजी थोड़ी सी अच्छी जरूर रही थी, लेकिन एक छक्का आया और क्रैम्प भी आया था। पिछली ओवर में देखा गया था फील्डिंग जब कर रहे थे गेंदबाज चेतन, तब क्रैम्प भी आया था और दिक्कत होती भी गेंदबाजी के लिए। ये देखिए फिर से पीछे खेला, पैडल स्लिप किया, गेंद फाइन लेग सीमा रेखे के बाद 4 रनों के लिए अब टोटल बन चुकी है 2 ओवर के समाप्ति के बाद 31 रन बन चुके। जीत के लिए चाहिए 12 गेंदे और 11 रन की आवश्यकता। डीजे और सभी साई भक्तों को गुरुवार की शुभकामनाएं। और ऐसा कहा जाता है रोशन, इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते। थैंक यू सो मच सागर। चलिए फील्डिंग लगानी आपको टीम काकोले। 12 गेंदों का खेल बचा है, जीत के लिए 11 की आवश्यकता है। अब भी मुकाबला खत्म नहीं हुआ है, यदि आने वाली ओवर में 1-2 रन भी आते हैं ना, तब भी मुकाबला आखिर तक जा सकता है। कई सारे मुकाबले हमने हमारे कारकिर्दी में देखे, ऐसे मुकाबले बन जाते हैं आखिरी क्षणों में कि ये मुकाबला बन पाएगा। आने वाले गेंदबाज होंगे गेंदबाज बालू कोलेकर, स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज सेट बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर योगेश कुमार करोगे। ब्राह्मण करवली टीम के कप्तान, आपको भी रिपोर्टिंग करना है जल्द से जल्द। इनमें से जीतने वाली टीम आपसे फाइट करेगी अगले मुकाबले में। बालू कोलेकर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, पिछले मुकाबले में शानदार गेंदबाजी की थी बालू ने। इस ओवर की पहली गेंद, 12 गेंद 11 का समीकरण। पहली गेंद टॉप एज लगी, लेकिन किस्मत साथ देती भी। ऐसा कहा जाता है किस्मत भी बहादुर का साथ देती है। गेंद सीमा पार 4 रन। और 4 रन मिले, अब जीत के लिए 7 रन की आवश्यकता बची भी 11 गेंदों के ऊपर। पटकी भी गेंद थी, बहुत उछाल था इस गेंद में। अंपायर बताते हुए रतन मानेरकर वाइड बॉल का इशारा और 1 फॉर दी ओवर यानी कि फर्स्ट बाउंस की वार्निंग भी दी गई अंपायर के माध्यम से। 6 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। 11 गेंदों के ऊपर छक्का आता है तो वक्त भी बच सकता है, वही तलाश में थे। पीछे फिर से एक बार गेंद निकल चुके सीमा पार 4 रनों के लिए। जीत के लिए सिर्फ 2 रन की आवश्यकता। लेग बाइज साई पाटिल आपको आना है, कप्तान होंगे बिल्कुल ब्राह्मण करवली टीम के। आपको आना है, 2 रन की आवश्यकता। पुल किया, गेंद हवा में, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। 1 रन तो यहां से कंप्लीट, स्कोर बराबर हो चुका है। दूसरे रन की कोशिश और यहां से विनिंग रन आती भी मुकाबला फिनिश हो चुका है। मुकाबला जीता टीम चिंचोली बी ने। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक राम को लेकर, शाम को लेकर टीम गांव देविका कोले।
बन चुके हैं जिन्होंने दूसरा ओवर डाला, 3 विकेटें ली, 8 रन खर्च किए और धीरज पाटिल बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार। आइए धीरज। चला लगेच आपण धीरज आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईन साई पाटील येत आहेत. कॅप्टन या लगेच चिंचवली बी संघाचे राजेश आपण या. राजेश आपण या लगेच कॅप्टन.